previous lecture discussed about thermodynamic and phase equilibrium with its problem. Okay, today we'll discuss about the last chapter of this semester. The chapter name is liquid state and electrochemistry. It is a very important chapter for chemistry. Okay, each and every topics are important in chemistry, but here liquid state and electrochemistry both are related with state of matter as well as electrical energy. Okay. In liquid state, in matter, there are three states, namely solid, liquid, and gas. Okay, you know it's well known. The smallest structural unit of all chemical substance in these three states may be atoms, ion, or molecule. Okay, the solid exhibit complete order arrangement of atom, ion, or molecule in solid state, and gaseous state exhibit a complete disorder or randomness, and the liquid state exhibit only a short range order. Okay, काय सांगितलंय की मॅटर मध्ये तीन स्टेट आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेट. सॉलिड स्टेट मध्ये जे काही ऍटम्स, आयन किंवा मॉलिक्यूल असतात हे डायरेक्ट एकमेकांसोबत क्लोजली पॅक ऑरेंज झालेले असतात. दोन ऍटम मध्ये मिनिमम गॅप असतो. ओके, त्याच्यामुळे काय की याची जी ऑर्डर आहे ही असती परफेक्ट ऑर्डर. ओके, परफेक्ट ऑर्डर म्हणजे कसं की समजा आपण लाकडी ठोकळा घेतला, त्याला तुम्ही ज्या म्हणलं त्या प्रकारे तुम्ही त्याला कट करू शकता. ओके, दॅट इज अ परफेक्ट ऑर्डर. ओके, आणि गॅसियस स्टेट मध्ये काय की ऑर्डर ही डिक्रीज झालेली असते, ऑर्डर कंप्लीट नसते, डिसऑर्डर असते. ओके, ऑल द ऍटमॉस्फिअर आर डिसऑर्डर इन नेचर. ओके, म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये काय व्हेरियस गॅसचं काय कॉम्बिनेशन आहे. आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, ऍटमॉस्फिअर मध्ये हेलियम आहे, ऍटमॉस्फिअर मध्ये आर्गॉन आहे, ऍटमॉस्फिअर मध्ये नायट्रोजन आहे. व्हेरियस गॅसचं काय कंपोजिशन आहे ऍटमॉस्फिअर मध्ये. ओके, they are freely move in atmosphere. They are at a room temperature. They are gaseous in state. Okay, आपण असं म्हणू शकत नाही की चला आता मी एवढा ऑक्सिजन गॅस पकडून आणला, नाही म्हणू शकत आपण. ओके, हा फक्त आपण काय म्हणू शकतो की मी एक चिमूटभर माती मी गोळा करून आणली, कारण की ती कशी आहे सॉलिड स्टेट मध्ये आहे. सॉलिड स्टेट मध्ये असल्यामुळं आपण तिला गोळा करू शकतो. ठीक आहे. देन in between solid and in between gaseous state, one of the state are placed, that is a liquid state. Okay, in this liquid state exhibit only short range order. म्हणजे ती सॉलिड पण नाहीये, ती गॅसेस पण नाहीये, तिची काय एक शॉर्ट रेंज ऑर्डर आहे. लिक्विड मे बी रिगार्डेड ॲज अ कंडेन्स्ड गॅस और मॉल्टन स्टेट. याला आपल्याला मॉल्टन सॉलिड म्हणतो किंवा कंडेन्स गॅस सुद्धा आपण या स्टेटला म्हणू शकतो. ओके, तर हे आहे मित्रांनो सॉलिड स्टेट. पुढे बघू. इन अ लिक्विड स्टेट आर नॉट रिजिडली फिक्स as in solid. They have some freedom of motion which is much more restricted than the gaseous molecule. म्हणजे हे एकदम क्लोज पॅक पण नाहीयेत आणि गॅसेस सारखे एकदम फ्री मूव्ह पण होत नाहीये. यांना काय एक नियमामध्ये बांधून यांना एक कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. लिक्विड स्टेटला काय कन्स्ट्रक्ट केलेलं आहे, रेस्ट्रिक्ट केलेलं आहे. A liquid therefore has a definite volume, infinite shape. ओके, आता समजा आपण तुम्ही एक 500 ml वॉटर घेतलं. ओके, एक जर तांब्यामध्ये जर घेतलं त्याला त्या तांब्याचा आकार प्राप्त होतो. ते जर एखाद्या पातेल्यामध्ये घेतलं तर त्याचा आकार त्याला काय होतो प्राप्त होतो. ओके, तर काय आहे की दे आर मूव इझिली बट नॉट randomness with gas किंवा लाईक अ गॅस त्यासारखं तर रँडमनेस नसतं. मग काय
त्याला काय की एक हॅव डिफिनाइट व्हॉल्यूम इन्फिनाइट शेप. तुम्ही ज्या प्रकारच्या शेप मध्ये त्याला डिझॉल्व्ह करसाल ठेवसाल त्या प्रकारे त्याला काय होतो डिफिनाइट शेप प्राप्त होतो. इट इज मच लेस compressible and far denser than gas since the molecule in a liquid are not far apart from each other intermolecular force. Okay. आता आपण गॅस पाहिला. आता आपण आपल्या घरी सिलेंडर पाहतो त्याच्यामध्ये गॅस कॉम्प्रेस करून फिलअप केला म्हणजे भरलेला असतो. ओके. तसं लिक्विडचं नाही. लिक्विड आर नॉट फॉर अपार्ट फ्रॉम वन अनदर अँड इंटरमॉलिक्युलर फोर्स. याच्यामध्ये काय लिक्विड मध्ये एक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. त्यामुळे काय की जे ऍटम्स मॉलिक्यूल किंवा आयन्स आहेत हे काय एकमेकाला वीक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन न बाइंड झालेले असतात. याच्यामुळे काय होतं की लिक्विड स्टेट कॉम्प्रेस होत नाही गॅसेस मॉलिक्यूल सारखं. ओके. Then the characteristic properties liquid arise from the nature and magnitude of this intermolecular force. Okay. याच्यामध्ये काय की एक वीक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा एक इंटरमॉलिक्युलर फोर्स न हे जे ऍटम्स आयन किंवा मॉलिक्युल्स आहे हे एकमेकाला काय बाइंड झालेले आहेत आणि बाइंड झालेले असल्यामुळं ते एकमेकाशी बांधलेले आहेत. त्याच्यामुळं ते फ्रीली मूव्ह होऊ शकत नाही एकमेकासारखे. जसे की गॅसेस स्टेट मध्ये सगळे ऍटम्स आणि मॉलिक्यूल एकमेकापासून वेगळे असतात विभक्त असतात तसे सॉलिड लिक्विड स्टेट मध्ये नसतात. ओके. हे झालं इंट्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ सरफेस इंट्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ सॉलिड स्टेट. आता आपण बघू सरफेस टेन्शन. What is surface and what is the tension? They are correlate with each other. Surface tension. Okay. जर तुम्ही ट्रान्सपरंट मीडियम मध्ये किंवा एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये जर तुम्ही एक 50-60 ml जर पाणी घेतलं असं नाही की 25 ml चं बिकर आहे आणि त्यात 50 ml पाणी घेऊ. इट इज इम्पॉसिबल. तुम्ही 50 ml चं बिकर घ्या त्यात 25 ml पाणी घ्या त्याला तुम्ही क्लिअरली ऑब्झर्व करा. क्लिअरली ऑब्झर्व केल्यानंतर हे बघा हे जे वॉटर तुम्हाला दिसतंय याची काय आहे एकदा तुम्ही क्लिअर ट्रान्सपरंट मीडियम मध्ये जर याला पाहिलं तर हे काय आहे की एक थोडासा दबलेला भाग वॉटरचा आपल्याला त्या डाऊनलोड डायरेक्शनला आपल्याला दिसतो. ओके. दबलेला भाग म्हणजे कसं दिसणार तुम्ही आता एक थोडं त्याला एक मायक्रो ऑब्झर्वेशन म्हणतात त्याला ते आपल्याला दिसतं. ओके. नाही दिसलं तर आपण एक लॅब मध्ये आल्यानंतर तो एक्सपेरिमेंट करू सरफेस टेन्शनचा आणि बीएससी फर्स्ट सेमिस्टर मध्ये सगळे एक्सपेरिमेंट आपल्या सरफेस टेन्शनवर झालेले आहेत. ओके. त्यामुळे काही सांगायची गरज नाही पण तरी आपण एकदा घेऊ. आता व्हॉट इज अ सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन surface tension is noted as gamma symbol. Okay. The downward force in Newton acting along the surface of liquid at right angle to any line 1 meter in length. The okay. म्हणजेच काय की एक तुम्ही लिक्विड घेतलंय त्याच्यामध्ये समजा तुम्ही 1 लिटर लिक्विड घेतलंय. ओके. त्याचा एक फ्लॅट सरफेस त्याची एक लेंथ आहे 1 मीटर लाईन लेंथ किंवा अशा भांड्यामध्ये घ्या की एक त्याची एक लेंथ आहे. ओके. किंवा सरळ सरळ तुम्ही एक वॉटर कन्सिडर करा. आता काय होतं की तुम्ही सागराचं जर पाणी पाहिलं असेल तलावाचं पाणी पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये जे काही बॉटमला एकदम तळाशी जे असतं तळाशी काय असतो की जो फोर्स आहे किंवा तळाशी जे वॉटर मॉलिक्यूल असतं ते तळाशी असलेलं वॉटर मॉलिक्यूल जे अप्पर लेवलला किंवा सरफेस लेवल जे वॉटर मॉलिक्यूल आहे त्याला काय करतं खाली खेचतं. ओके. काय की तो डाऊनवर्ड डायरेक्शनला ते
खाली खेचलं जातं त्याला आपण काय म्हणतोय सरफेस टेन्शन. जो दाब आहे ऍटमॉस्फेरिकचा जो दाब असले तो जे तिची एक वॉटरची जी लेवल आहे आपल्याला जी थोडीशी खाली का दिसते तर ड्यू टू सरफेस टेन्शन. ओके, ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा त्यावर परिणाम होतो आणि ते जे सरफेसवरचे जे वॉटर मॉलिक्यूल आहेत हे काय ऍट द बॉटम लेवलला काय करतात खेचले जातात. बॉटमचा जो आता आपण बघतोय की जे वॉटर आहे वॉटरचा जर तुम्ही एक असा ड्रॉप पकडला तर काय इट इज अ स्पेरिकल ड्रॉप. इट इज अ स्पेरिकल ड्रॉप म्हणजे काय तो स्पेरिकल आहे. आता आपण पाणी टाकतो समजा थोडस जर आपण 1 फुटावरून जर पाणी एका खाली एका दुसऱ्या बीकर मध्ये टाकलं तर आपल्याला क्लिअर पाणी पडताना किंवा ती धार आपल्याला दिसेल. तेच तुम्ही 10, 15, 20, 50 फुटावरून जर टाकलं तर तुम्हाला ते दिसणार नाही कारण की ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा त्या वॉटरवर काय होतो परिणाम होतो म्हणून त्याचे काय होतात त्याचे ड्रॉप मध्ये काय होते त्याची विभागणी होते. ओके, पाऊस सुद्धा त्याच प्रकारचा पडतो. ढगामधून ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस त्या खूप मोठ्या धारा असतात पण ड्यू टू इफेक्ट ऑफ प्रेशर इफेक्ट ऑफ वाइंड याच्यामुळे काय होतं की त्याचे पार्टिकल्स हे छोटे छोटे थेंबामध्ये विभागून ते पृथ्वी तलावावर येतात. ठीक आहे, दॅट इज इफेक्ट ऑफ ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, तसंच द युनिट ऑफ सरफेस टेन्शन इन सीजियस सिस्टीम डाइन पर सेंटीमीटर. मित्रांनो बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला आहे फिल इन द ब्लँक मध्ये 1 सेंटेन्स मध्ये the unit of surface tension in CGS system is, or what is the unit of surface tension in CGS system is, तर ते आहे डाइन पर सेंटीमीटर. हे बघा डाइन पर सेंटीमीटर or डाइन पर सेंटीमीटर. In SI system the unit of surface tension is Newton per meter. Newton per meter हे बघा त्याला संबोधतात न्यूटन पर मीटर. बोथ दी युनिट आर रिलेटेड ॲज 1 डाइन सेंटीमीटर इनवर्स इक्वल टू 10⁻³ न्यूटन पर मीटर. म्हणजे सीजीएस मध्ये डाइन पर सेंटीमीटर आणि 1 डाइन पर सेंटीमीटर इक्वल टू 10⁻³ न्यूटन पर मीटर. हे कन्व्हर्जन सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लक्षात यायला पाहिजे. 1 डाइन पर सेंटीमीटर इक्वल टू 10⁻³ न्यूटन पर मीटर. ओके, आता एक आपल्याला एक एक्झाम्पल दिले. एक्झाम्पल बघू. कन्सिडर अ मॉलिक्यूल ए इन इंटेरियर ऑफ लिक्विड. ओके, तुम्ही एक बिकर घेतले, बिकरच्या तळाशी एक ए मॉलिक्यूल आहे असं कन्सिडर करा. विच आर सराउंडेड फ्रॉम ऑल साइड बाय अदर मॉलिक्यूल. की त्याच्या सराउंडिंगला सगळे काय आहेत सगळे त्याची सोबती सगळे त्याचे नेबरर्स आहेत. हेन्स इट इज अट्रॅक्टेड इक्वली इन ऑल डायरेक्शन. म्हणजे काय तो अट्रॅक्ट होतो सगळ्या डायरेक्शनला काय होतो तो अट्रॅक्ट होतो पण तो सगळ्या डायरेक्शनला इक्वली अट्रॅक्ट होतो. देअरफॉर मॉलिक्यूल ए विल बिहेव इफ नो फोर्स ऍक्टिंग ऑन इट. त्यामुळं मॉलिक्यूल ए वर कोणताच परिणाम होत नाही. मग परिणाम झाला नाही म्हणजे काय झालं की पार्टिकल ए किंवा ऍटम ए जो आहे तर तो इक्वल डायरेक्शन त्याच्यावर जे प्रेशर आहे ते इक्वल आहे इन ऑल डायरेक्शन. ओके, हाऊ एव्हर मॉलिक्यूल बी which is at the surface of liquid will experience inward pull because it is attracted sideways and toward the interior. आता एक डायग्राम दाखवतो, डायग्राम बघू. बघा हा एक पार्टिकल ए आहे आणि हा पार्टिकल बी किंवा ऍटम आयन मॉलिक्यूल तुम्ही जे म्हणसाल ते. हा जो ए आहे समजा हा ए हा इक्वल डायरेक्शन किंवा आपण त्याला काय म्हणता येईल
force of attraction in all the direction are same. मॉलिक्यूल ए मॉलिक्यूलवर काय आहे की फोर्स ऑफ अट्रॅक्शन सेम आहे इन ऑल डायरेक्शन. पण ऍटम बी, तुम्ही इकडे बघा, ऍटम बी कडे फक्त जी डाऊनवर्ड साइड आहे त्याच डायरेक्शन काय आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे खाली मॉलिक्यूल काय करतात त्याला खेचतात. जे खाली ए टाइपचे जे मॉलिक्यूल आहेत त्याला काय करतात खाली खेचतात. Thus, the surface of liquid tend to contract to the smallest particle, smallest possible area and behave as if under tension. म्हणजे हा जो काही एरिया आहे तर या एरियावर जो काही सरफेसचा पृष्ठभाग आहे, जी काही लेव्हल आहे त्या लेव्हलवर काय एक टेन्शन आहे. This tension which act as along the surface of liquid called as surface tension. त्या पृष्ठभागावर जे काही टेन्शन आहे, जे काही सरफेस आहे, तो सरफेसवर जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे त्याच्यामुळे काय जो तो खुलगट भाग आपल्याला दिसतोय इज नोन ऍज अ टेन्शन. आणि त्याच टेन्शनला आपण म्हणतो सरफेस टेन्शन. द होल क्वांटिटी इज रिलेटेड विथ ओनली ऑन लिक्विड स्टेट. ओके, हे असं फक्त लिक्विड स्टेट मध्येच पॉसिबल आहे, म्हणून ते आपल्या सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. The reason that drop of liquid has a spherical shape because for a given volume sphere minimum surface area due to surface tension. ओके, यातच तुम्हाला सांगितलं की वॉटरचं जे आहे ते काय आहे स्पेरिकल शेप आहे. वॉटरचं काय आहे spherical shape because for a given volume sphere has minimum surface area due to surface tension. सरफेस टेन्शन मुळे जो काही वॉटरचा जो ड्रॉप आहे तर वॉटरचा ड्रॉप आपल्याला काय स्पेरिकल दिसतो ड्यू टू इफेक्ट ऑफ सरफेस टेन्शन मुळे फक्त काय स्पेरिकल ड्रॉप आपल्याला दिसतो. ओके, आता पुढे आपण बघू मॉलिक्युलर अट्रॅक्शन. ओके, हे जे काय आहे हे आहे मॉलिक्युलर अट्रॅक्शन. जे सेंटरला जे मॉलिक्युल्स आहेत हे जे पार्ट आपण कन्सिडर केलाय तर तिच्यावर काय आहे की मॉलिक्युलर अट्रॅक्शन इन इक्वल ऑल डायरेक्शन आर सेम. पण जे कडेचे आहेत किंवा सरफेसचे आहेत याच्यावर काय एक पर्टिक्युलर टेन्शन, ओनली सरफेसवर काय असतं एक पर्टिक्युलर टेन्शन असतं, तर आपण सरफेस टेन्शन असे म्हणतो. ओके, आता सरफेस टेन्शन डिटरमाइन करण्यासाठी काही पद्धत आहे. तर सरफेस टेन्शन, हाऊ टू कॅल्क्युलेट द सरफेस टेन्शन, हाऊ टू डिटरमाइन द सरफेस टेन्शन फॉर ए गिव्हन लिक्विड. ओके, तर सरफेस टेन्शन कसं काढायचं तर एक पद्धत दिली आपल्याला, डिटर्मिनेशन ऑफ सरफेस टेन्शन बाय ड्रॉप नंबर मेथड. आणि ही ड्रॉप नंबर मेथड आपण बीएससी फर्स्ट सेमिस्टर मध्ये टू डिटरमाइन द सरफेस टेन्शन ऑफ गिव्हन लिक्विड, मे बी अल्कोहोल, मे बी ऍसिटोन, मे बी वॉटर, हे व्हेरियस प्रकारचे लिक्विड आपण घेऊन त्यात सरफेस टेन्शन कॅल्क्युलेट केलेलं आहे. तोच थेरॉटिकल पार्ट आपल्या बीएससी थर्ड सेम मध्ये आपल्याला इन्क्लूड केलेला आहे. ड्रॉप नंबर मेथड, द नंबर ऑफ ड्रॉप फॉर्म फॉर ए फिक्स व्हॉल्यूम ऑफ लिक्विड determined by using drop meter and stalagmometer. आणि जी काही ड्रॉप नंबर मेथड आहे तर ही ड्रॉप नंबर मेथडनं आपण सरफेस टेन्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी एक पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट, एक ऍपरेटस वापरतो. ते ऍपरेटस त्याचं नाव आहे स्टॅलॅग्मोमीटर. बघितलं असेल स्टॅलॅग्मोमीटर, पुढे हे बघा इथं दिसतंय स्टॅलॅग्मोमीटर. त्यामध्ये काय दिलेलं आहे हे आपण बीएससी फर्स्ट सेमिस्टर मध्ये हे आपण प्रॅक्टिकल केलेले आहेत. ओके, इथं हे एक छोटासा एक स्मॉल पोर्शन किंवा स्मॉल पोर जे आहे दॅट इज अ कॅपिलरी पोर्शन. देन ही कॅपिलरी ट्यूब जे आहे ही तर बघा हे खाली जो बबल्स टाइप जो दिसतो आपल्याला त्याच्या खाली जो पोर्शन आहे दॅट इज अ कॅपिलरी पोर्शन. आणि जो एक ड्रॉप फॉल्स होणार आहे इथून, हे एक शेप ऑफ ड्रॉप मॉलिक्युल दिलेला आहे दॅट इज अ वेट ऑफ ड्रॉप.
ओके, त्यामुळे स्टॅलॅग्मोमीटर, नंतर सरफेस टेन्शन ऍक्ट अलॉंग द circumference, ही आहे आपली कॅपिलरी ट्यूब. The liquid under examination in a suck up in capillary say up to upper mark A. बघा, हा अप्पर मार्क ए आहे आणि इथं एक पर्टिक्युलर मार्क बी असेल. ओके, तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण वॉटरचं सरफेस टेन्शन काढणार त्यावेळेस आपल्याला काय करायचंय की एक बीकर मध्ये वॉटर घ्यायचंय. बीकर मध्ये वॉटर घेतल्यानंतर त्या स्टॅलॅग्मोमीटर त्याच्यामध्ये आपल्याला फिल करून आपल्या माउथनी ते काय करायचंय, वॉटर सक करायचंय टेल अप टू मार्क ए. जे काय दिलेलं आपल्याला मार्क ए पर्यंत आपल्याला काय करायचंय, वॉटर सक करायचंय. then the definite number of drop says the 20 are received in weight bottle and weight from this weight our single drop is calculated. आता काय की मार्क ए आहे, then definite number of drops say 20 are received in weight bottle and weight. म्हणजे काय करायचंय की जे समजा आपण 20 ड्रॉप त्याचे पडले आणि 20 ड्रॉप पडल्यानंतर ते एक वेविंग बॉटल मध्ये कलेक्ट करायचे आणि त्याचं काय करायचंय, वेट घ्यायचंय. ओके, फ्रॉम दिस वेट ऑफ सिंपल ड्रॉप इज कॅल्क्युलेटेड. ओके, म्हणजे आपण काय करणार, सरळ सरळ त्याचं वेट काढल्यानंतर त्या वेविंग बॉटल मध्ये त्याचं वेट काढल्यानंतर त्याचं वेट करायचं आणि वेट केल्यानंतर काय की आपलं एका ड्रॉपचं वजन काढायचं. म्हणजे काय होणार आहे, सरळ सरळ 20 ड्रॉप पडले भागीला 20 करायचे. म्हणजे काय, समजा आता 20 ग्राम आलं, 20 ड्रॉप पडले म्हणजे एका ड्रॉपचं वजन 1 ग्राम. मे बी जास्त असेल किंवा कमी असेल हे सांगू शकत नाही. लेट आर इज अ रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब अँड गॅमा सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड. आता आपण जो एक्सपेरिमेंट आपले बीएससी फर्स्ट सेमिस्टर मध्ये केलाय तोच एक्सपेरिमेंट आता इथे आपण स्टार्ट होतोय. R is the radius of capillary tube and gamma is surface tension of liquid. एक capillary tube घेतली, तिची रेडियस तुम्ही R कन्सिडर केली आणि गॅमा त्याचं काय सरफेस टेन्शन. When drop falls off at the time, the weight of drop is equal to force due to surface tension. आणि त्या ड्रॉपचं जे वेट आहे आणि त्याचं सरफेस टेन्शन आहे हे काय आहे, इक्वल टू सरफेस टेन्शन. वेट ऑफ ड्रॉप इज इक्वल टू सरफेस टेन्शन. मग आपल्याला ते कसं काढता येईल, म्हणून W इक्वल टू 2 पाय गॅमा. वेट ऑफ फॉल्स ऑफ ड्रॉप इक्वल टू 2 पाय इंटू गॅमा. या फॉर्म्युला आपल्याला त्याचं वेट काढता येईल. The relative determination instant of determine the weight of single drop, the number of drops falling between two fixed mark, one above bulb and one below bulb. तर बघा, हा जो काही मार्क आहे, अप्पर मार्क ए आणि लोअर मार्क बी जो आहे, ए पासून बी पर्यंत किती ड्रॉप्स पडले किंवा किती ड्रॉप्स फॉल झाले, पडले, ते काय करायचं, आपण काउंट करायचं. Okay, the stalagmometer is dried and fill another liquid of which surface tension is to be determined. म्हणजेच काय की आता आपण वॉटरचे ए पासून बी पर्यंत किती ड्रॉप्स पडले, समजा 100 ड्रॉप्स पडले. वॉटर इज अ रेफरन्स लिक्विड आपण तिथं घेतो, त्या रेफरन्स लिक्विडचे काही जे ड्रॉप्स असतील ते आपण काउंट केले. एक तुम्हाला गिव्हन किंवा एक अननोन लिक्विड दिलं गेले आणि अननोन लिक्विडचे ड्रॉप्स तुम्हाला आता काउंट करायचे. तर त्यासाठी मित्रांनो, बिफोर काउंटिंग स्टॅलॅग्मोमीटर काय करायचंय, एका बेरोड स्टँडला फिक्स करायचंय. फिक्स केल्यानंतर वॉटरच्या ऍटलीस्ट 2-3 रिडिंग घ्यायच्या. 2-3 रिडिंग घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जास्त ड्रॉपचा डिफरन्स नको, म्हणजे ए पासून बी पर्यंत जेवढे काही ड्रॉप्स पडतील हार्डली एक 2-3चा डिफरन्स त्याच्यामध्ये असला पाहिजे, जास्त डिफरन्स त्याच्यामध्ये नको. समजा आपण पहिली रिडिंग घेतली 100 आले, दुसऱ्या वेळेस 102 आले, तिसऱ्या वेळेस 101 आले, तर समजून घ्यायचं आपण ऍव्हरेज 101 आपण घेऊ शकतो. मग त्याला
डिस्टर्ब करायचं नाही. एक तुम्हाला गिव्हन लिक्विड दिलं जाईल, इट मे बी अल्कोहोल, इट मे बी इथर, कुठले लिक्विड तुम्हाला दिलं जाईल त्या लिक्विडचं आपल्याला काय करायचं, सरफेस टेन्शन काढायचं. ओके, द नंबर ऑफ ड्रॉप्स फॉर द एक्सपेरिमेंटल लिक्विड फॉलिंग बिटवीन सेम टू फिक्स मार्क इज काउंटेड. सेम जसं ए पासून बी पर्यंत जे वॉटरचे ड्रॉप्स पडले, तसेच ए पासून बी पर्यंत जे गिव्हन लिक्विड तुम्हाला दिलं जाईल किंवा ज्याचं सरफेस टेन्शन तुम्हाला डिटरमाइन करायचंय, तर त्याचे ड्रॉप्स तुम्हाला काय करायचे, काउंट करायचे. If n and n2 are the number of drops falling between two fixed marks for water and experimental liquid have a density given d2 and surface tension falling between same two fixed mark is counted. Okay. मग n घेतला, n म्हणजे नंबर ऑफ फॉल्स ऑफ ड्रॉप्स वॉटर आणि n2 नंबर्स ऑफ ड्रॉप्स ऑफ फॉल्स इन गिव्हन लिक्विड. म्हणजे वॉटरचे ड्रॉप्स n कन्सिडर करा आणि n2 म्हणजे काय, गिव्हन लिक्विडचे ड्रॉप्स किती पडले ते कन्सिडर करा. D1 म्हणजे वॉटरची डेन्सिटी आणि N2 म्हणजे जे गिव्हन लिक्विड दिलं जाईल त्याची काय करायची, डेन्सिटी. ओके. आणि सरफेस टेन्शन वॉटरचं γ1 कन्सिडर करा, सरफेस टेन्शन गिव्हन लिक्विडचं काय करा, γ2 कन्सिडर करा. देन when drops falls, weight of drop equal to force due to surface tension. ओके, म्हणजे काय, W वेट ऑफ त्या किती ड्रॉप्स पडले त्याचं वेट काढायचं आहे, म्हणून m इंटू जी इक्वल टू व्ही डी जी इक्वल टू 2 पाय r gamma in the equation number 2 now. Okay, for water we can write